In last lecture, we studied the types of contour bonding. In lecture number 30, lecture number 30 मध्ये आपण टाइप्स ऑफ कंटूर बंडिंग याबद्दलची सविस्तर माहिती बघितली आहे. Now today we are going to learn the lecture number 31. Title of this lecture is following points are to consider while designing the bunds. बंड्स डिझाइन करत असताना कोणकोणते पॉइंट्स विचारात घ्यावे याबद्दलची माहिती या लेक्चरमध्ये दिलेली आहे. या लेक्चरवरती प्रश्न कसा पडू शकेल डिस्क्रिप्टिव्हचा की डिस्क्राइब द पॉइंट्स कन्सिडर व्हाईल डिझायनिंग द बंड्स. त्यामध्ये सुरुवातीला हे इंग्लिशचे पॉइंट त्यामध्ये घ्यायचे. इंग्लिशचे पॉइंट म्हणजे सुरुवातीला इंग्लिश करून घ्यायचे. इंग्लिशचे पॉइंट घेऊन घ्यायचे सुरुवातीला. मग यामध्ये पहिला आपण पॉइंट्स बघूया. पहिला पॉइंट्स आहे लँड सबमर्जन्स, दुसरा आहे वॉटर कंजर्वेशन, 3 नंबर आहे इकॉनॉमी ऑफ कन्स्ट्रक्शन. ही इकॉनॉमी ऑफ कन्स्ट्रक्शन दिस इज मेनली डिपेंड्स अपॉन, ही 3 गोष्टींवरती डिपेंड आहे. पहिला आहे टोटल अर्थवर्क एन्व्हायरमेंट, 2 नंबर आहे परमनंट लॉस ऑफ लँड ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ लँड, आणि 3 नंबर आहे ए कॉस्ट मस्ट बी मिनिमम टू मीडियम, किंवा कॉस्ट मस्ट बी ॲज मिनिमम टू मीडियम. कॉस्ट मस्ट बी ॲज मिनिमम टू मीडियम. म्हणजे 3 गोष्टीवरती इकॉनॉमी ऑफ कन्स्ट्रक्शन हे डिपेंड आहे. त्यानंतर पुढचा आहे क्रिटिकल लेंथ, आणि 5 नंबरचा पॉईंट आहे सिक्वेन्स कन्सिडरेशन. म्हणजे सुरुवातीला फक्त इंग्लिशचे पॉइंट्स सांगितलेले आहेत. जर याच्यावरती प्रश्न पडला की डिस्क्राइब द पॉइंट्स आर टू कन्सिडर व्हाईल डिझायनिंग द बंड्स, तर सुरुवातीला तुम्ही इंग्लिश करून घ्यायचं. इंग्लिशमध्ये कोणकोणते पॉइंट्स आहेत लँड सबमर्जन्स, वॉटर कन्झर्वेशन, इकॉनॉमी ऑफ कन्स्ट्रक्शन. त्यामध्ये तुम्ही वर्ड लिहायचे. दिस इज मेनली डिपेंड अपॉन, ही वर्ड लिहायची. त्यानंतर त्याकडे 3 पॉइंट्स द्यायचे. पहिला आहे टोटल अर्थ वर्क एन्व्हायरमेंट, 2 नंबर आहे परमनंट लॉस ऑफ लँड ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ लँड, 3 नंबरचा फॅक्टर आहे ए कॉस्ट मस्ट बी ॲज मिनिमम टू मीडियम. म्हणजे कॉस्ट जी आहे कमीत कमी ते मध्यम असावी. त्यानंतर 4 नंबरचा फॅक्टर आहे क्रिटिकल लेंथ, आणि 5 नंबरचा फॅक्टर आहे सिपेज कन्सिडरेशन. हे पॉइंट्स विचारात घेणं गरजेचं आहे बंड्स डिझाइन करत असताना. त्यानंतर या पॉइंट्स बद्दलची सविस्तर माहिती आपण यामध्ये बघूया. पहिला पॉइंट आहे लँड सबमर्जन्स. पहिला पॉइंट कोणता आहे लँड सबमर्जन्स. लॉंगर ड्युरेशन ऑफ सबमर्जन्स ऑफ लँड सरफेस ग्रेटली अफेक्ट द क्रॉप यील्ड. लॉंगर ड्युरेशन जर असेल सबमर्जन्सचा, लँड सरफेसचा, लँड सबमर्जन्स किंवा लँड सरफेसचा लॉंगर ड्युरेशन जर असेल, लॉंगर ड्युरेशन ऑफ सबमर्जन्स ऑफ लँड सरफेस, सबमर्जन्स ऑफ लँड सरफेस हा जर लॉंगर ड्युरेशन म्हणजे जास्त कालावधीसाठी असेल तर काय होणार आहे अफेक्ट द क्रॉप यील्ड, पीक उत्पादनावरती अफेक्ट होणार आहे किंवा परिणाम करणार आहे. देअरफॉर इट इज नेसेसरी टू प्रोव्हाइड सुटेबल आउटलेट फॉर रिमूव्हल ऑफ एक्सेस रन ऑफ वॉटर. त्यामुळे काय करायचं एक्सेस रन ऑफ वॉटर जे आहे त्याला सुटेबल आउटलेट द्यायचं, म्हणजे पाणी फील्डच्या बाहेर निघून जावं. ऑन द बेसिस ऑफ अलाउएबल सबमर्जन्स ऑफ लँड अकॉर्डिंगली द क्रॉपिंग सिस्टीम इज टू अडॅप्ट कन्सिडरिंग द इन्फिल्ट्रेशन रेट. आणि या बेसिसवरती इन्फिल्ट्रेशन रेटचा विचार करून क्रॉपिंग सिस्टीम किंवा पीक पद्धती अडॉप्ट करायची आहे. हे बघितलं आपण लँड सबमर्जन्स या पॉइंट मधलं. 2 नंबर आहे वॉटर कॉन्झर्वेशन. 2 नंबर काय आहे वॉटर कॉन्झर्वेशन म्हणजे पाणी संधारण सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. द बंड हाईट इज टू बी डिझाइन्ड अकॉर्डिंग टू द क्रॉप ग्रोथ हॅबिट. बंड हाईट म्हणजे बांध जे तयार करणार आहे त्याची उंची, ही उंची
कशाच्या विचारात असणं गरजेचं आहे, बांधाची जी काही उंची आहे ती उंची कशाच्या विचारात असणं गरजेचं आहे, तर क्रॉप ग्रोथ हॅबिट, पीक कोणत्या पद्धतीचं आहे किंवा त्याची ग्रोथ हॅबिट कशी आहे त्यानुसार बंड हाईट किंवा बंड जो आहे आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत, जो काही बांध कन्स्ट्रक्ट करणार आहोत त्याची उंची ही क्रॉप ग्रोथ हॅबिट वरती डिपेंड असणार आहे किंवा डिझाईन करावी लागणार आहे अकॉर्डिंग टू क्रॉप ग्रोथ हॅबिट. त्यानंतर द वॉटर कन्झर्वेशन इज अडॉप्टेड थ्रू इन्क्रीजिंग द बंड हाईट. वॉटर कन्झर्वेशन जर अडॉप्ट करायचं असेल तर बंड हाईट किंवा उंची ही इन्क्रीज करावी लागणार आहे. मग एक्झाम्पल त्याचं आहे ग्रोईंग ऑफ राईस. जर भात पीक घेतलं विच रिक्वायर्ड पाउंडेड वॉटर, भात पिकाला कसं वॉटर लागणार आहे, पाउंडेड वॉटर म्हणजे स्टँडिंग वॉटरमध्ये भात पीक येतं, थांबलेल्या पाण्यामध्ये भात पीक येतं. विच रिक्वायर्ड पाउंडेड वॉटर वेअर ॲज क्रॉप लाईक व्हीट मेज बंड हाईट रिक्वायरमेंट इज लेस. राईससाठी हाईट इन्क्रीज लागणार आहे परंतु व्हीट मेज हे जे काही पिकं आहेत त्यांच्यासाठी बंड हाईट रिक्वायरमेंट लेस आहे. मग यावरती ऑब्जेक्टिव्हला प्रश्न तयार होऊ शकतो की डॅश डॅश क्रॉप हॅव इन्क्रीजिंग बंड हाईट. तर उत्तर येणार बंड हाईट इन्क्रीज म्हणले की राईस आणि डॅश डॅश क्रॉप हॅव रिक्वायर्ड बंड हाईट लेस. तर त्याचं उदाहरण येणार किंवा त्याचं उत्तर येणार व्हीट आणि मेज. बघा राईससाठी बंड हाईट इन्क्रीज असणार whereas crop like wheat maize bund height requirement is less. त्यासाठी बंड हाईट रिक्वायरमेंट कशी असणार आहे, लेस म्हणजे कमी असणार आहे. the height of waste wear is decided according to crop water requirement. क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट नुसार ते डिसाइड करणं गरजेचं आहे. हे बघितलं आपण वॉटर कन्झर्वेशन या पॉइंट मधलं. त्यानंतर 3 नंबरचा पॉइंट आहे इकॉनॉमी ऑफ कन्स्ट्रक्शन. 3 नंबरचा पॉइंट आहे इकॉनॉमी ऑफ कन्स्ट्रक्शन. दिस इज मेनली डिपेंड्स अपॉन. कोणकोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे, तर पहिली गोष्ट आहे टोटल अर्थ वर्क एन्व्हायरमेंट. कशामध्ये डिपेंड असणार आहे, पहिलं काय आहे टोटल अर्थ वर्क एन्व्हायरमेंट म्हणजे किती वर्क करायचं आहे, टोटल अर्थ वर्क एन्व्हायरमेंट. 2 नंबर आहे परमनंट लॉस ऑफ लँड ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ लँड. परमनंट लॉस किती होणार आहे जमिनीचा, कशामुळे, ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ लँड. म्हणजे ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ लँड म्हणजे काय, तर मातीवर किंवा जमिनीवर आपण जे काही कन्स्ट्रक्शन करणार आहोत त्यामुळे परमनंट लॉस किती होणार आहे हे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर हे बघणं गरजेचं आहे. 2 नंबरचा पॉईंट होता काय बघितला, परमनंट लॉस ऑफ लँड ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ लँड. त्यानंतर ए कॉस्ट मस्ट बी ॲज मिनिमम टू मीडियम. कॉस्ट कशी असावी, ॲज मिनिमम टू मीडियम. ही जी काही कॉस्ट आहे किंवा किंमत आहे ती किंमत कमी ते मध्यम असावी, मिनिमम टू मीडियम हे बघितलं. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट आहे क्रिटिकल लेंथ. आता क्रिटिकल लेंथची डेफिनेशन आपण बघूया. ही डेफिनेशन परीक्षेला विचारली जाऊ शकते. इट इज डिफाइन्ड ॲज spacing of bund beyond which erosion may be started which is depend on slope and soil conditions. Definition कशी दिलेली आहे, it is defined as spacing of bund. कशी स्पेसिंग आहे, बंडची स्पेसिंग आहे. कशी स्पेसिंग आहे, बंड बांधाची स्पेसिंग आहे. स्पेसिंग ऑफ बंड बियॉन्ड विच इरोजन मे बी स्टार्टेड. त्या ठिकाणी इरोजन स्टार्ट होतं विच इज डिपेंड ऑन स्लोप अँड सॉइल कंडिशन. कशावरती डिपेंड आहे, स्लोप अँड सॉइल कंडिशन्स वरती ते डिपेंड आहे.
the length of the buds must be equal to the critical length to control erosion. जर इरोजन कंट्रोल करायचं असेल तर लेंथ ऑफ बड ही इक्वल पाहिजे. कशाशी इक्वल पाहिजे तर क्रिटिकल लेंथला इक्वल पाहिजे. कशासाठी इक्वल पाहिजे टू कंट्रोल द इरोजन. हे सेंटेन्स कसं आहे बघा. द लेंथ ऑफ द बड्स मस्ट बी इक्वल टू द क्रिटिकल लेंथ टू कंट्रोल इरोजन. इरोजन कंट्रोल करण्यासाठी ते गरजेचं आहे. त्यानंतर पुढे डिक्रीज इन द क्रिटिकल लेंथ. क्रिटिकल लेंथ जर डिक्रीज केली तर काय होते बघा. क्रिएट्स द ऑब्स्टॅकल टू फील्ड ऑपरेशन. फील्ड ऑपरेशन मध्ये अडथळे तयार करतं. ड्यू टू नॅरो प्लॉट्स इन्क्रीज द कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन. आणि काय इन्क्रीज होणार आहे तर कॉस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन ही इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर 5 नंबरचा पॉइंट आहे सीपेज कन्सिडरेशन. सीपेज कन्सिडरेशन मध्ये काय आपण बघूयात. सीपेज कन्सिडरेशन मध्ये काय आहे ते आपण बघूयात. इट इज अफेक्टेड ड्यू टू डेप्थ ऑफ वॉटर. कशामुळे अफेक्ट होणार आहे तर डेप्थ ऑफ वॉटर कलेक्टेड टुवर्ड्स द अपस्ट्रीम फेस ऑफ बड्स. अपस्ट्रीम फेस ऑफ द बड्स. साइड स्लोप ऑफ बड्स. कशामुळे होते बघा हे. इट इज अफेक्टेड ड्यू टू डेप्थ ऑफ वॉटर किंवा अफेक्टेड ड्यू टू डेप्थ वॉटर कलेक्टेड टुवर्ड्स द अपस्ट्रीम फेस ऑफ द लँड. साइड स्लोप ऑफ बड अँड परमेबिलिटी ऑफ द फिल मटेरियल. यावरती ते अफेक्टेड होणार आहे. The design of cross section should be considered according to seepage through bud due to upside submergence of water. क्रॉस सेक्शनची डिझाईन कशावरती डिपेंड असणार आहे किंवा कशावरती कन्सिडर करायचं. अकॉर्डिंग टू सीपेज थ्रू बड. बडमधनं किती सीपेज होणार आहे त्यावरती कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्यानंतर ड्यू टू अपसाइड सबमर्जन्स ऑफ वॉटर. अपसाइड सबमर्जन्स ऑफ वॉटर हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. हे बघितलं आपण सीपेज कन्सिडरेशन मधले पॉइंट्स. त्यानंतर इथं हे लेक्चर नंबर 31 समाप्त होतं. या लेक्चरवरती पडणारे प्रश्न सर्व प्रश्न सांगितले. ते मध्ये जे काही दोन ऑब्जेक्टिव्ह आले किंवा क्रिटिकल लेंथ ची डेफिनेशन ही सुद्धा गोष्ट विचारात घेणं गरजेचं आहे. आणि जर डिस्क्रिप्टिव्हला प्रश्न पडला की डिस्क्राइब द पॉइंट्स टू कन्सिडर व्हाईल डिझाइनिंग द बड्स. त्यामध्ये सुरुवातीला लिहायचं लगेच उत्तरामध्ये फॉलोइंग पॉइंट्स आर टू कन्सिडर व्हाईल डिझाइनिंग द बड्स. आणि त्यानंतर एक सुरुवातीला हे पॉइंट्स येऊ द्यायचे. म्हणजे पहिल्यांदा इंग्लिश करून घ्यायचं. इंग्लिश मध्ये काय काय येणार पहिल्यांदा लँड सबमर्जन्स 2 नंबर येणार. वॉटर कन्झर्वेशन 3 नंबर येणार. इकॉनॉमी ऑफ कन्स्ट्रक्शन. त्यानंतर त्यापुढे ओल्ड ह्याची दिस इज मेनली डिपेंड्स अपॉन पहिला आहे टोटल अर्थवर्क एन्व्हायरमेंट 2 नंबर. परमनंट लॉस ऑफ लँड ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ लँड. त्यानंतर 3 नंबर येणार ए कॉस्ट मस्ट बी ॲज मिनिमम टू मीडियम. आणि 4 नंबर येणार क्रिटिकल लेंथ. आणि 5 नंबर येणार सीपेज कन्सिडरेशन. म्हणजे पहिले 2 पॉइंट्स त्यानंतर तिसरा पॉइंट. तिसऱ्या पॉइंट मध्ये 3 पॉइंट आहे. टोटल अर्थवर्क एन्व्हायरमेंट परमनंट लॉस ऑफ लँड ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ लँड. आणि ए कॉस्ट मस्ट बी ॲज मिनिमम टू मीडियम क्रिटिकल लेंथ आणि सीपेज कन्सिडरेशन. असे 5 पॉइंट आहेत. परंतु तिसऱ्या पॉइंट मध्ये 3 सब पॉइंट्स आहेत. एवढं सुरुवातीला लिहायचं आणि त्यानंतर प्रत्येक पॉइंटचं डिस्क्रिप्शन लिहायचं. परंतु सुरुवातीला इंग्लिश करून घ्यायचं. आणि इथं हे लेक्चर नंबर 31 समाप्त होतं.